त्यांना लोकप्रतिनिधींना आम्हाला हेच बोलायचं आहे की तुम्ही ह्या गोष्टी बघा आणि लोकांसाठी ना हे पाहिजे हे तुम्ही त्या लोकांना सांगा, ठणकावून सांगा. तुम्ही काहीतरी आंदोलन करा, आम्ही तुमच्याबरोबर येऊ. इथे ही कचरा गाडी पण ठेवलेली आहे, तर ही राहणार आहे का कायमस्वरूपी? याच्याबद्दल काय माहिती आहे का? गॅरंटी यांची BMCच्या ह्या ठेक्यावरती चालणाऱ्या उपक्रमांची कुठलीही गॅरंटी नाही. मी प्रत्येक वेळेला बोलतो, प्रतिनिधींना दोष देता कामा नये, पण प्रतिनिधींनी पण लोकांचं ऐकायला पाहिजे. प्रतिनिधी गप्प बसतात ना, त्यावेळेला संशय निर्माण होतो लोकांना. आता एवढी सगळी वास्तू रस्त्यावरून चालणारे माणसं सांगतात की अरे हे असं झालं तसं. प्रतिनिधींना समजत नाही काय? त्यांना कोण सांगत नाही काय? विशेष म्हणजे मला आता असं जाणवलं आहे की जे कोण साहेब लोक BMCचे निर्णय घेतात ते एकदम टॉप लेवलचे असतील आणि त्यांना हे गोष्टी माहिती नसाव्यात. आमच्या लोकप्रतिनिधींना तेच सांगायचं आहे ना की तुम्ही ह्या गोष्टी ज्या पूर्वीपासून चालत राहिलेल्या आहेत त्याचा तुम्ही पाठपुरावा करा, लोकांचा ऐका, लोकांसाठी तुम्ही सांगा की ह्या अशा गोष्टी व्यवस्था लोकांना हव्या आहेत म्हणून. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नागरी सुविधांच्या समस्या आपण वेळोवेळी आपल्यापर्यंत मांडत असतो, आपण त्या पाहत असता. ह्याच नागरी सुविधांचा विषय, असाच एक विषय घेतलेला आपण की हे शौचालय गायब होणार आहे आणि हे काढलं जाणार आहे. नेमकं हे शौचालय का गायब होणार आहे, याच्या मागचे वेस्टेड इंटरेस्ट कोणाचे आहेत, हा संशोधनाचा भाग आहे. सध्या आपण बाबाजी जामसांडेकर मार्ग या ठिकाणी उभे आहोत. हा रस्ता सनमिल लेन म्हणजेच लोरपरा स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला कनेक्ट होतो आणि या साईडचा हा रस्ता सेनापती बापट मार्ग या दिशेला जातो. ही बातमी केल्यानंतर विभागातील विविध कार्यकर्त्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या. अशाच एक प्रतिक्रियांचा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शिरावळे आहेत. शिरावळे साहेब, स्वागत आहे. आपला कॉल आला आणि ह्या विषयाला आपण म्हटलं की आपल्याकडे काही माहिती आहे याबद्दल इथंभूत. काय सांगू शकाल, काय सांगताय? व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. इथे ना पूर्वी कचरापेटी होती, म्हणजे पूर्वीपासून त्याचा आमचे महेश बोबाटे आमचे एक मित्र होते. त्यावेळेला 2005 की 6-7 साली एक अशी चळवळ चालली होती की ही जागा रस्ता करायचा म्हणून, आणि ह्याच्या मागे गेट दिसत पण होता. आणि त्यावेळेला चाळी होते आम्हाला, त्यावेळेला चाळीतून आम्ही त्यावेळेला फोटो काढले होते. पण हा सगळा रेकॉर्ड आता जुना झाला आणि आमचे महेश बोबाटे नाही आहेत. तर त्यावेळेला हे तोडायचं किंवा इथून रस्ता करायचा असं त्यावेळेला काहीतरी. आणि तिथे एक गटार होतं, ते गटार रातोरात त्या लोकांनी दुसरीकडे चॅनल फ्लोप केला आणि त्याला ते असं अर्जंटली काम चालू झालं होतं. त्यावेळेला मग आमचे नेते होते दत्ताजी नलावडे, त्यांच्याकडे आम्ही गेलो, एक सह्यांचा अर्ज घेतला पूर्ण. त्यावेळेला नलावडे साहेबांनी सांगितलं की तुम्ही काम करताय ना ते एकदम बरोबर करताय, की होईपर्यंत तुम्ही समाजाने किंवा कार्यकर्त्यांनी सरकारच्या जागा सोडून ज्यांना कोणाला काय विकत घ्यायचं ते विकत घ्या, पण सरकारच्या जागा ज्या आहेत, ज्या व्यवस्थेसाठी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, त्यांना कधी बाधा होणार नाही अशी तुम्ही कामं करा, असं त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी तक्रार करून त्या BMCच्या ऑफिसरला, वॉर्ड ऑफिसरला वगैरे सांगून त्यावेळेला ते हे सगळं प्रकरण थांबवलं. आणि त्यापासून त्याच्यानंतर कचरापेटीला शेड पण बांधली होती कायदेशीर. त्याच्यानंतर इथे भिंत होती, ती भिंत पण तोडली BMCच्या लोकांनी. ते त्याला फिरायला जागा नव्हती अशा. पण आपण ह्याच्यावरती असं लक्ष ठेवून तेव्हापासून ह्या गोष्टीवरती काम चाललं होतं. पण की हाय ती व्यवस्था ना, बाकीच्या सगळ्या तुम्ही बघितलात मुंबईत आपल्या लोअरबोर्डमध्ये किती कचरापेट्या होत्या. तुम्ही त्या दिवशी जे तुमच्या मुलाखतीमध्ये समजलं की डॉन मिलजवळ कचरापेटी होती आणि ह्या कायदेशीर होत्या म्हणून इतक्या वर्ष होत्या ना. आता ह्याचा त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं 1961 सालापासूनचं ही प्रॉपर्टी आहे, तर ती प्रॉपर्टी कायदेशीर आहे म्हणून इतकी वर्ष होती ना. मग ते ह्या व्यवस्थेसाठी जर ही प्रॉपर्टी असेल ना, पण आता तुम्हाला ही उडवायची काय गरज आहे, किंवा असं तुमच्यावरती प्रेशर आलं आहे की ही जागा तुम्हाला उडवायची आहे. आता कचरापेटी त्यावेळेला आम्ही ते विषय मला त्यावेळेला सांगत होते की नाही तुमच्या घरी आम्ही कचऱ्याचे डबे देणार छोटे आणि तुम्ही मग त्याच्यात डगवा टाका, कचरा टाका, मग गाडी येईल, घंटा वाजवेल. आम्ही बोललो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ठीक आहेत, चांगल्या गोष्टी आहेत की आम्ही चांगल्याच बोलणार, पण ही व्यवस्था बंद करून आम्हाला ती व्यवस्था चालू करत असाल तर आम्हाला तुमच्यावरती विश्वास नाही. कारण BMCचं बोलले तर BMCचं वर्षातून 4 वेळा संप होतात. असे फिनिक्सच्या इकडची तुम्ही कचरापेटी बघितली काय, ती काढून टाकली त्यांनी.
ती काढली आहे. तिथे बघितलं तुम्ही कसा रस्त्यावर कसा कोणच जबाबदारी घेत नाही त्याची. रस्ता अक्षरशः तुम्ही पण दाखवलं ना ते त्या दिवशी रस्ता म्हणजे अशी ह्याची अवस्था होणार आहे. आणि नंतरचा भाग तर राहिला मुतारी. आता ही एकमेव राहिलेली मुतारी आहे. सुलभ शौचालयाचा जो आपण बोलतो ना तर ही एकमेव पण मला हे म्हणायचं सगळ्या गोष्टी तुम्ही डेव्हलपमेंट सौंदर्यासाठी सगळ्या काय करा, पण जी व्यवस्था इतक्या वर्षापासून चालू आहे तुम्ही इथे BMCचं ऑफिस करा ना. कचरा पेटी नको असेल ना तर ही जागा BMCला हे करा. किंवा सुनील प्रभूंनी मागच्या वेळेला मी ऐकलं होतं की त्यांनी काहीतरी अत्याधुनिक जमिनीमध्ये किंवा अशी कचरा कुंडी त्यांनी निर्माण केली. मग असं ऐकलं मी पेपरमध्ये पण वाचलेलं आहे. अशी काहीतरी डेव्हलपमेंट करा पण पूर्ण समूळ त्याचं उच्चाटन करू नका. आमचं सर्वसामान्य नागरिकांचं हेच म्हणणं आहे. आता हे BMCचे आमचे जे नेते मंडळी आहेत ना त्यांचे मला असं वाटतं काय चालत नाही, कारण हे BMCने सगळे ताब्यात घेतलेलं आहे. तुम्हाला आता चान्स आहे ना सगळं नेत्या लोकांना, तुम्ही ह्या गोष्टी करा, लोकांना सांगा की ह्याच्यावरती असं असं षडयंत्र चाललं आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहे, लोकांबरोबर आहे. आता ह्याच्यासाठी कोणाचं कुठल्या तरी इंडस्ट्रीयलवाल्याचंच प्रेशर असणार ना ह्या गोष्टीसाठी. अशी डेव्हलपमेंट आत्ता ह्याच्यावरतीच काय डेव्हलपमेंट तुमची राहिलेली आहे. हां आता ही जागेचं काय करणार ते अजून पण आम्हाला माहिती नाही. 10-15 दिवस झाले तर इथे कचरा पेटी त्याला TDP बोलतात. TDP BMCच्या ह्याच्यात ते पण सगळे सांगतात की आता आम्हाला माहीतच नाही हे काय करणार, की आमच्या पण नोकऱ्या राहतील की नाही आम्हाला ते पण माहिती नाही. असं त्यांचं बेकार परिस्थिती. नाही पण मुद्दा असा इकडे इथे ही कचरा गाडी पण ठेवलेली आहे तर ही राहणार आहे का कायमस्वरूपी, याच्याबद्दल काय माहिती आहे का? गॅरंटी ह्यांची BMCच्या ह्या ठेक्यावरती चालणाऱ्या उपक्रमांची कुठलीही गॅरंटी नाही. त्यावेळा आता मला तुम्ही वर्षातून किती वेळा यांचे स्ट्राईक होतात, पगार नाही दिला, लोक माणसं कमी केली, आणि ही सगळी ह्या लोकांचा जो हे आहे ना ते अशा गोष्टीवरती बेततो. आता तुम्ही फिनिक्स टॉवरची बघितली ते बाहेरची ते कचरापेटी आहेच नाही, तो रस्त्यावरती लोक टाकतात. म्हणजे तुम्हाला आहे ते व्यवस्था. आणि विशेष म्हणजे मला आता असं जाणवलं आहे की जे कोण साहेब लोक BMCचे निर्णय घेतात ते एकदम टॉप लेवलचे असतील आणि त्यांना हे गोष्टी माहिती नसाव्यात. आमच्या लोकप्रतिनिधींना तेच सांगायचं आहे ना की तुम्ही ह्या गोष्टी ज्या पूर्वीपासून चालत राहिलेल्या आहेत त्याचा तुम्ही पाठपुरावा करा, लोकांचा ऐका, लोकांसाठी तुम्ही सांगा की ह्या अशा गोष्टी व्यवस्था लोकांना हव्या आहेत म्हणून. लोकप्रतिनिधी मला आमच्या आता ह्याच्यावरती उभे राहिले पाहिजे. ते चांगली कामं करता, आम्हाला आता काय त्यांच्यावरती काही संशय नाही, कोणी बोलता कामा नाही, कारण हे सगळं ह्या BMCने हातामध्ये घेतलेलं आहे. एक अर्ज दिला तरी सांगतात आम्ही तुम्हाला उत्तर देऊ, नाही उत्तरच कधी येत नाही. एकदम आणि कोणाला बोलायचं ते समजत नाही, कोणाला सांगायचं कोण व्हायचं. आमचे पहिले नगरसेवक शाखा प्रमुख हे सगळे असायचे, कार्यरत होते, की त्यांना सांगितलं बाबा गटार तुंबलं काय तुंबलं कचरा पडला तर ते तक्रार त्या पद्धतीत करत होते. आता काय ह्याला कोण वालीच उरलं नाही. ह्या लोकांचं मला वाटतं ऐकत नाहीत ते. आता लोकप्रतिनिधींनी आम्हाला हेच बोलायचं आहे की तुम्ही ह्या गोष्टी बघा आणि लोकांसाठी ना हे पाहिजे हे तुम्ही त्या लोकांना सांगा, ठणकावून सांगा. तुम्ही काहीतरी आंदोलन करा, आम्ही तुमच्याबरोबर येऊ. नाहीतर आम्हाला एक असा काहीतरी पर्याय द्या, आम्ही ह्याच्यावरती दावा ठोकतो. आमचा काही प्रॉब्लेम नाही, आम्ही दावा ठोकू, काय होईल ते होईल. लोकांसाठी जर लढायचं आहे ना तर तुम्ही नका करू, आम्ही करतो, आम्हाला सांगा तुम्ही नाही करा. आपण म्हटल्याप्रमाणे 1961 सालापासूनचं हे शौचालय आहे. मग आता हे शौचालय हटवण्याचं मध्ये कारस्थान घडलं आहे अशाही वरवरच्या बातम्या आहेत. बरोबर. कशासाठी घडत होतं हे कारस्थान, काय कल्पना? मला ह्यांच्याच एका प्रतिनिधीने सांगितलं की ही उर्मी इस्टेट आहे, त्या उर्मी इस्टेटला म्हणजे असं ते DC लॉज वगैरे असतील, यांचे काहीतरी नियम असतील की ह्याला एक एंट्री आणि एक एक्झिट असायला पाहिजे एका कॉम्प्लेक्सला. तर ह्याला बघितलं तुम्ही तिकडून असं कुठं जायला जागा नाही, एकच गेट आहे. म्हणजे हा इंडस्ट्रीयलचा लॉ आहे का ते तुम्ही एकदा सांगा ना. म्हणजे हा त्यांना लॉ पूर्ण करायचा आहे, त्यांचा एक फॉर्मॅट आहे ना, एक एंट्री एक एक्झिट, तो पूर्ण करायचा. त्यासाठी ह्यांनी ही जागा निवडली. तर ही जागा काय, ह्याला कोण मालक नाही ना. आता तिकडे एक जागा आहे, तिथे शाळा बांधली, दरवाजाच आहे कायदेशीर ऑफिशियल दरवाजा होता, पण तिथे त्यांनी दुकान आहेत, त्यांना तुम्ही बोलत नाही. आणि ही जी म्युन्सिपाल्टी जागा आहे ना तुम्ही बेवारच समजून त्या लोकांना म्हणजे ह्याला तुम्ही उच्चाटन करताय. असं आमचं हे आहे. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. शिरावळ एकच प्रश्न पडतो, जर 1961 सालापासून प्लॅन केलेले ही शौचालयं ही त्यावेळची लोकसंख्या विचारात घेऊन त्यावेळेला नगर रचनेप्रमाणे ही मांडण्यात आलेली, ठेवण्यात आलेली, आता तर उलटं पॉप्युलेशन वाढलं आहे आणि या विभागात काम करायला, नोकरी करायला येणाऱ्या लोकांच्या रहिवाशांची संख्या वाढलेली आहे.
म्हणजे या ठिकाणी क्राऊड जास्त झालेला आहे आता लोक, मग त्या लोकवस्तीप्रमाणे शौचालय वाढली पाहिजेत, तर या ठिकाणी शौचालयं घटत चाललेली आहेत. मग 1961 सालच्या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना प्रशासनाला जर कळत होतं की शौचालयं ही इम्पॉर्टंट आहेत आणि ही त्यावेळेच्या लोकसंख्येप्रमाणे मांडण्यात आलेली, आता ही पूर्ण गायब करण्यात येतात एक 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 करून. मग आता हा प्रश्न कसा काय निकाली येईल, कसं काय? व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. हा निकाल येण्यासाठी आता आम्ही तर सर्वसामान्य नागरिक आहोत, रहिवासी आहेत. आता आम्हाला जिथपर्यंत लढायचं ते आम्ही लढू, पण ह्याच्यासाठी लढणारे आमचे प्रतिनिधी पाहिजे, लोकप्रतिनिधी पाहिजे, आमदार पाहिजे, नगरसेवक पाहिजे. ह्या सगळ्यांनी ह्या गोष्टीवरती ध्यान दिला पाहिजे की बाबा जी व्यवस्था ज्या गोष्टीसाठी केलेली आहे पूर्वपाड, कोणाचा राज्य असेल नसेल, पण तेव्हापासून चालत आली म्हणजे काहीतरी जरूरत समजूनच त्या लोकांनी ठेवली होती ना. मग आत्ताच ही का उचलताय, तर तुम्ही त्या लोकांच्या विरोधात बोलू नका. ही जागा कायदेशीर आहे ना, ती तशीच जाऊ दे कायदेशीर. जर तुम्हाला जर काढायचीच असेल ना कचरा पेटी, तर इथे काहीतरी नवीन डेव्हलपमेंट करा त्या कचरा टाकण्यासाठी. तो कचरा अत्याधुनिक पद्धतीने कसा टाकला जाईल यावरती करतायत ना सगळे विचार. ते सुनील प्रभूचा मगाशी बोललो ना, त्यांनी पण केलं तिकडे गोरेगावला की जोगेश्वरीला. म्हणजे करणारी माणसं आहे, तर तुम्ही का नाही करत? तुम्ही करा, तुम्ही यांच्या मागे लागा. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही प्रतिनिधी आहेत ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आता भले नसेल तुमचं काय याच्यामध्ये तुम्हाला अधिकार नसेल, पण तुम्ही लोकांसाठी अधिकार मागा ना, लोकांसाठी लढा ना तुम्ही. मला त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे, कारण आपण किती जाऊन जाणार पुढे, तुम्ही तरी किती जाणार सांगा मला. हा एक कळीचा मुद्दा आहे. तर जास्त इंटेन्शन आता ही मोठी वास्तू आहे, पण आता ही मला वाटतं सरळ असं वाटतं की आता याचं काहीतरी वेगळं होण्याची शक्यता आहे. आता बघूया आता ह्यांनी काय केलं आहे, रस्ता केला आहे की TDP जाण्यासाठी तिथे व्यवस्थित जागा केले, ते पण समजत नाही. तर 4-5 दिवसामध्ये अजून समजेल. पण ह्याच्या आधी तुमचं जे न्यूज आली ना, त्यांनी न्यूजनी बऱ्याच जणांनी मला पण सांगितलं आणि चर्चा होत चालली की आता ह्याचा विषय आला आहे तर खरा आहे की खोटा आहे. आता लोकांना बघा, मला सांगायचं म्हणणं काय आहे की प्रतिनिधींना आपण दोष देता कामा नये. मी प्रत्येक वेळेला बोलतो प्रतिनिधींना दोष देता कामा नये, पण प्रतिनिधीने पण लोकांचं ऐकायला पाहिजे. प्रतिनिधी गप्प बसतात ना, त्यावेळेला संशय निर्माण होतो लोकांना. आता एवढी सगळी वास्तू रस्त्यावरून चालणारे माणसं सांगतात की अरे हे असं झालं तसं. प्रतिनिधींना समजत नाही काय? त्यांना कोण सांगत नाही काय? आम्हाला प्रतिनिधींकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही ह्या गोष्टी सिरियसली घ्या. लोक तुम्हाला आज नाही उद्या विचारतील, ह्याचं काय केलं तुम्ही, ह्याचं केलं नाही, आता पुढे सांगायला विचारतील लोक. आता विचारणार लोक तुम्हाला पुढे. त्याच्यामुळे आहे ना, तुम्ही पण जरा समजून लोकांच्या बाजूने जे काय करायचं आहे ना ते करा. तुमच्या हातात DMCचं तुमचं काय चालत नाही ना, लोकांसाठी करा, लोकांसाठी उभे राहा, रस्त्यावर उतरा. तुम्ही आम्ही आहे, आमची पोच नाही तेवढी. तुम्ही जसे अधिकृत प्रतिनिधी आहे ना, तसे आम्ही फक्त सेवक आहेत. आम्ही यांची काय जे आपल्याकडून जेव्हा सेवा होईल ना तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे, दुसरं काय करत नाही. बघ, ही वास्तू वाचली पाहिजे असं माझा शेवटपर्यंत आम्ही इंटेन्शन आहे. भले तर ह्याच्या पुढे आम्हाला जर कायदेशीर कागदपत्र कोणी दिले नाही मिळाले तर आम्ही कायदेशीर दावा ठोकू की या जागेचा आम्हाला खुलासेवार तुम्हाला सांगावं लागेल काय करणार आणि कसं होणार ते. कारण असं कोणच बोलायला तयार नाही. माणसं आपली रस्त्याने चालले आहेत, बाकीची माणसं येत आहेत का. आता रात्री तुम्ही 8:30च्या नंतर उभे राहिलात नाही, ते अक्षरशः ढीक पडतो कचऱ्याचा. तुम्ही इथेच राहत असाल, तुम्हाला माहीत असेल. ह्या गाड्या कमी पडतात. तुम्हाला माहिती किती मोठी TDP होती ती, 4-4 मोठ्या पेट्या भरायच्या. मग आता ह्यांची काय व्यवस्था करणार तुम्ही? बरं, ही आता तुम्ही व्यवस्था करताय, पण काय गॅरंटी आहे तुमची लाईफ टाईम करत राहणार? ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून ही जागा कशी वाचेल, शौचालय कसं वाचेल ते बघा. आणि पुढे जे काय करायचं आहे ना ते मग तुम्ही तुमचं सरकार आलं किंवा काय आलं ना तेव्हा करा. पण आत्ता सध्या तरी ह्याच्यावरती आपत आलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही काम करा. हे महेंद्र शिरावळे होते. शौचालयं वाचली पाहिजेत, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला नाही पाहिजे अशी एक सर्वसामान्यांची देखील आशा आहे, अपेक्षा आहे आणि अशा पद्धतीचे प्रयत्न देखील आहेत. ही बातमी चालवल्यानंतर अनेक लोकांचे आम्हाला कॉल आले आणि या ठिकाणी लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी कोर्ट कचेऱ्या किंवा दावे टाकायला तयार आहेत. महत्त्वाची बातमी म्हणजे की डॉन मिल इकडचं शौचालय उडाल्यानंतर आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेच्या रेकॉर्डवरती ते शौचालय नाही. त्याच पद्धतीने असं ऐकू येतं आहे की या शौचालयाचा रेकॉर्ड देखील आता महानगरपालिकेच्या कुठल्याही दप्तरी दाखल नाही. मग हे शौचालय अधांतरी जाय का हा देखील प्रश्न निर्माण होतो. आता हा तो तपासाचा भाग आहे की ते खरोखरच रेकॉर्डवर आहे की नाही.
कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.